आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आदर्श गाव साकूर येथे श्री सदोबा महाराज यात्रा उत्साहात। इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव साकूर येथे ग्रामस्थांच्या एकोप्यातून संकटी तारणारा, नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या श्री सदोबा महाराज यात्रा उत्साहात पार पडली। उत्सवाच्या प्रथम दिनी कुलस्वामिनी आदिशक्ती भवानी मातेची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांची भव्य स्वरूपात मिरवणूक काढली। त्यानंतर श्री सदोबा महाराजांचा भव्य संदल मिरवणुकीस गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशांचे हजेरी कार्यक्रम रंगले। तमाशा सम्राज्ञी शकुंतला चव्हाण नगरकर, महिला शाहीर कविता लांडगे संगमनेरकर, रामदास आवारी सोमचकर, तमाशा मंडळ अकोले तालुक्यातील मानहेरे देवगाव आणि दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील लोकनाट्य कलावंत आणि नामांकित तमाशा फडांचे मानकरी कलावंत, महाराष्ट्राच्या गौरवशाली तमाशा परंपरेतील अनेक कला आविष्कार सादर करण्यात आले होते। येथील श्री सदोबा महाराज हे जागृत देवस्थान असून येथे नवस्फूर्ती आणि मनोकामना पूर्ण होतात। अनेक भाविक नवस्फूर्ती म्हणून देवकार्यास उदार मनाने आणि सढळ हाताने मदत करतात। श्री सदोबा महाराज यात्रा उत्सव हा धार्मिक परंपरेला अनुसरून अनेक शतकांपासून चालत आलेला आहे। उत्सवाचे वेगळेपण गावातील सर्वांच्या सहकार्याने, एक विचाराने आणि एकजुटीने साकार गावाने कायम जपले आहे। श्री सदोबा महाराज देवस्थान हे जागृत असून सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान आहे। संपन्न होणारा हा यात्रा उत्सव मानवतेप्रती असलेल्या एकात्मतेचे प्रतीक आहे। या यात्रेमधून शक्ती, भक्ती आणि प्रीतीचा अनोखा संगम दिसून येतो। यात्रा कमिटीचे सुंदर नियोजन, गावकरी बांधवांचे योग्य व्यवस्थापन, ग्रामपंचायतीसह सोसायटी, गावातील पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक वर्तुळातील कार्यकर्ते, गावातील विविध क्षेत्रातील गुणीजन आणि सेवाभावी तरुण ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव सहाणे, यात्रा कमिटीचे मुकुंदराव सहाणे यांनी सांगितले। यात्रा उत्साहात संपन्न करण्यासाठी तुकाराम सहाणे, विनोद आवारी, केरू सहाणे, शिवाजी सहाणे, रावसाहेब सहाणे, समाधान सहाणे, मुकुंदराव सहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विजय कर्डक यांचा सत्कार साकूर ग्रामस्थांनी केला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामस्थांनी पुढील कुस्त्यांचे व विविध कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। गावातील सदोबा महाराजांची यात्रा ही सर्व जाती धर्मांनी सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये म्हणजे सुरू राहते आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 350 वर्षाचा काळ आतापर्यंत या यात्रेचा झाला आणि पुढेही गावकरी आणि सर्व दुकानदार असं, बाहेरचे असं, सुट्टी सर्व कामाचे सुट्टी सर्व आम्हाला आमच्या गावाला भरपूर येतात आणि पहिली यात्रा असल्यामुळं भरपूर पाहुणे मंडळी सर्व येतात आणि या ठिकाणी एक देवस्थान आहे तिथं दर गुरुवारी जे रुगी असतील ते रुगी 100-200 रुगी दर गुरुवारी तिथं हजर होतात आणि आमचे बाबा त्यांना फोन देतात आणि आतापर्यंत या मंदिराचं काम जे झालं असेल कमीत कमी 1 कोटीच्या आसपास प्रत्येकाने कोणी मदत केली, कोणी काय केलं पण कोणी सांगत नाही त्यांनी केलं। आता सांगायचं ठरलं हे 1 लाख रुपयाचं काम आता केलं। तिथं पायऱ्या 3 लाखाच्या बनवल्या आणि सर्व काही हे पुजारी खूप मंदिराची आणि सर्व पाहतात आणि येतात या मंदिराची सेवा करतात आणि याही पुढं आपलं देवस्थान सर्व गावाला, सर्व परिसराला आणि साकूर तमाशा रसिक आणि तमाशांची सेवा करणारा माणूस आहे आणि आमच्या गावामध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे माघ शुद्ध नवमी या दिवशी संदलचा कार्यक्रम होत असतो। दशमीला कुस्त्या होतात आणि सकाळी आमच्या हाजरीचा कार्यक्रम, संदल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हाजरीचा कार्यक्रम होत असतो आणि या हाजरीच्या कार्यक्रमाला पूर्ण तालुक्यातून लोक येत असतात आणि या हाजरीचा आनंद लुटण्याकरता पूर्ण तालुक्यातून, नवे जिल्ह्यातून विशिष्ट प्रकारचे कलावंत या ठिकाणी येतात। त्यांचाही गुणगौरव आम्ही या ठिकाणी करत असतो। मला गावच्या सर्व आमच्या गावातल्या ग्रामस्थांचं इतकं सुंदर नियोजन असतं, त्याच्यामुळे आम्ही गोळ्यामेळ्याने कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता सर्व एका जाती म्हणजे एका ठिकाणी येऊन
विशिष्ट जाती जरी असल्या पण आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम सादर करतो आणि गावाची शोभा वाढवतो. आणि दुसऱ्या दिवशी टांगा शर्यती असतात, कुस्त्या असतात, त्या सर्वांना जवळपासचे लोक खूप सहकार्य करतात. आणि आमचा उरूस हा सदोबा महाराजच्या देवस्थान ट्रस्ट म्हणजे देवस्थान इतकं पवित्र आहे की तिथं नुसतं तुम्हाला डोकं ठेवलं तरी गुण येतो अशी आमच्या सदोबा महाराजांची ख्याती आहे. चोर जरी आले आमच्या फाट्यावर तरी सदोबा महाराजांच्या कृपेने ते तिकडनंच पळून जातात अशी ख्याती आमच्या महाराजांची. आणि त्या महाराजांच्या कृपेने आमचं गाव अगदी सुखी सुंदर आणि संपन्न आहे. आणि अशाच प्रकारचं मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि महाराजांची जी काही आमची जी प्रेम श्रद्धा आहे ती अशीच परंपरागत आम्ही चालू ठेवणार आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही कलावंतांनाही दूर लोटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं तळागाळातल्या कलावंतांना आम्ही न्याय देऊ. त्याचप्रमाणे मी पत्रकारांनाही विनंती करतो की या म्हणजे तळागाळातल्या कलावंतांना अगदी बिचारे गोरगरीब असतात त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी कुठेतरी तुम्हीसुद्धा त्यांची दखल घ्यावी आणि आम्हालाही सहकार्य करावं. गावच्या उरुसामध्ये तुम्ही आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद.